एकदम छान मस्त असं यायला लागलेलं आहे। बघा बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते। बघा किती खुसखुशीत झालेलं आहे एकदम। बघा हे किती खुसखुशीत झालेलं आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झटपट आणि कुरकुरीत होणारी बटर चकली बनवणार आहे आणि अगदी मार्केटसारखी खुसखुशीत अशी होणारी चकली आहे बटर चकली। तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। झटपट आणि कुरकुरीत होणारी बटर चकली करणार आहे आणि अगदी गॅरंटी आहे की ही कुरकुरीत आणि खुसखुशीत होणारी चकली आहे। तुमच्या टिप्स आणि ट्रिक्स मिस होणार नाही। जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर कृतीला सुरुवात करूया। मी करणार आहे बटर चकली। बटर चकलीसाठी लागणारे साहित्य बघा। 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय, 1 छोटे 2 चमचे मी शाबूचं पीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलाय आणि काळे तीळ घेतलेत, हिंग घेतलाय आणि 1 चमच्याला थोडंसं बटर घेतलेलं आहे। आता आपण करायला घेऊया। इथं मी बघा 1 कप पीठ घेतलेलं आहे तांदळाचं, रेशनिंगच्या तांदळाचं। 1 कप पाणी घेणार आहे, याला एक उकळी येऊ देणार आहे। इथं आपलं पाणी उकळलेलं आहे। आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात 1 चमचा बटर टाकायचं आहे। बघा मी बटर चकली करणार आहे त्यामुळे 1 चमचा बटर टाकणार आहे। इथे 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे। इथं मी 1 चमचा बटर टाकलेला आहे। याला आता चांगली उकळी आलेली आहे। आपण आता याच्यात पीठ टाकून घेऊया। तांदळाचं पीठ 1 चमचा आणि 2 चमचे छोटे शाबूचं पीठ टाकणार आहे आणि त्याला चांगलं ना हलवून घेऊया आपण। चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आपल्याला। याच्यात कुठली ठेवायची नाही की आपण याला उकड काढून घ्यायची आहे। आपण 1-2 मिनिटं याला उकड काढून घ्यायची आहे। झाकून ठेवायचं आपल्याला। याला गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिटं याला उकड काढून घ्यायची। हे बघा इथं आपले 5 मिनिटं ह्याला झालेले आहेत। चांगली वाफ पण निघालेली आहे। आपण आता काढून घेऊया परातीत। हे बघा मी हे पीठ आहे ना ह्याच्यामध्ये परातीमध्ये काढून घेणार आहे। बघा चांगली आपली वाफ पण याला बसलेली आहे आणि चांगलं मिक्स पण झालेलं आहे ह्याच्यामध्ये। तुम्हाला पाणी लागलं तर थोडंसं वरून पण घेतलं तर चालतं। कुठल्या म्हणजे तांदळाला कमी जास्त पाणी लागू शकते। ह्याच्यामध्ये आता आपण ओवा घालणार आहोत। हातावर क्रश करून टाकायचा ओवा आणि इथं मी काळे तीळ घेतलेत। माझ्याकडे क्लोंजी नाही म्हणून मी काळे तीळ घेतलेले आहेत आणि हिंग चवीनुसार। हिंगाने छान चव येते चकलीला। आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ग्लास नाही तर हाताला गरम गरम चटके लागतात म्हणून ग्लासनं आपण मळून घ्यायचं आहे। हे बघा असं हातानं पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। याच्यामध्ये तिखट टाकायचं नाही। हे बघा इथं पीठ माझं असं याला पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे कारण हे रेशनिंगचे तांदूळ आहेत म्हणून एक तांदळाला पाणी जास्त लागते। तर काही घाबरायचं गरज नाही। ह्याला आपण वरून थोडंसं कोमट पाणी करून थोडंसं शिंतोडा मारून मळून घ्यायचं। याला चांगलं एकदम मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपण मळून घ्यायचं याला। आता
हे बघा इथं अशा प्रकारे आपलं पीठ बघा मळून झालेलं आहे. आता पण याला थोडंसं हे बटर एवढंसं राहिलं होतं ना, हे याला थोडंसं लावून त्याला स्मूथ करून घेऊया. बघा किती छान असं पीठ आपलं झालेलं आहे. याला एक असंच आपण 5 मिनटं मुरू देऊया. आता बघा असं पीठ हे मळून झालेलं आहे. याला एक 5 मिनटं आपण रेस्ट द्यायचे आहे. बघा इथं माझं 5 मिनटं असं पीठ मुरलेलं आहे. बघा छान असं. आपण आता चकल्या पाडून घेऊया. मी पेपर घेतलेले आहेत, असे चौकोन फाडून घेतलेले आहे. त्याच्यावर आता चकली आपण पाडून घेणार आहे. आणि हे बघा इथं मी शेवग्याचं पीठ घेतलेलं आहे, ज्यामध्ये शेवग्यामध्ये घालून बघा. तुमच्याकडे फिरवायचा असला तर फिरवायचा घ्या, असं दाबायचा असला तर दाबायचा घ्या. आणि आता आपण अशी चकली पाडून घेऊया. हे बघा अशी चकली पाडून घेऊया आपण आता. बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि चकलीला काटे पण किती छान आलेत बघा. असेच आपण आता दुसऱ्या पण चकल्या पाडून घेऊया. हे बघा किती छान अशी जरा सुद्धा चकली मोडली जात नाही बघा. एकदम छान मस्त असं यायला लागलेलं आहे बघा. तुम्हाला मी हे करून दाखवते. बघा किती छान मस्त असं मी पाडलेले आहेत बघा. 3-4 चकल्या पाडलेल्या आहेत. आपण आता तळून घेऊया. इथं बघा माझं तेल गरम झालेलं आहे. आपण आता चकली टाकून घेऊया. पहिल्यांदा थोडीशी हाय फ्लेमवर ठेवायचं आणि नंतर बारीक गॅसवरती तळायचं आहे. याचे थोडेसे बुडबुडे कमी झाले ना यायचे किंवा पलटी मारून घ्यायचं आपण. आपल्या आता तळाचे कमी झालेले आहे, तर आपण आता याला पलटी मारून घेऊया. बघा किती छान सुरेख एकदम कलर आलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान अशी चविष्ट लागते चकली आणि झटपट होणारी चकली आहे बघा. असेच अजून एक 2-3 मिनिट आपण तळून घेऊया बारीक गॅसवरती. बघा हे बघा आपली चकली तळून झालेली बघा. काय कलर छान मस्त आलाय सुरेख एकदम. आपण आता तेल एकदम झाडून घेऊन काढायचे आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. आपण आता काढून घेऊया पेपर. बघा कशी छान मस्त अशी झालेली आहे चकली. एकदम खरपूस अशी भाजलेली आहे. आपण दुसऱ्या चकल्या असंच भाजून घेऊया. इथे बघा माझे चकल्या तळून झालेल्या आहेत बघा. एकदम क्रिस्पी अशा झालेल्या आहेत एकदम. काढून घेऊ आपण. माझी बटर चकली करून झालेली आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. बघा किती खुसखुशीत झालेलं आहे एकदम. बघा हे किती खुसखुशीत झालेलं आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा.